मी साध्या सरळ भाषेत मी नाव घेत नाही. नाव घ्यायच्या मापाचा माणूस नाही तुम्ही. नाव घेत नाही मी काल सांगितले नाव घेणार नाही घेणार. पण ह्या मुलांचं जर भविष्यामध्ये काय प्रॉब्लेम झाला तर सगळ्यात पहिला गुन्हा माझ्यावरती पडेल आणि तो वेगळा पडेल. त्यात तिळ मात्र शंका नाही. आणि आपण खपून घेणारे महाराज नाही. स्वच्छ आणि सरळ भाषेत सांगतोय. जर मी चुकीचं बोललो तर मी 100% मी भोंदू असेल तर ऑन द स्पॉट सिद्ध करायचं. महाराजगी सोडून देणार ऑन द स्पॉट. स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या नावासाठी स्वतःच्या राजकारणासाठी करणारा माणूस मी नाही. मी राजकारण आतापर्यंत केलं नाही. माझ्या तालुक्यामध्ये आजी माझी आमदार राष्ट्रवादी भाजप काँग्रेस सगळे पक्षाची माणसं. प्रत्येक माणसाला विचारायचं तुकाराम बाबा काय आहे. तुकाराम बाबा जर बाद असेल तर गुरुजन चॅनलवरती पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो परत महाराज तुम्हाला चॅनलवरती नाही तर कुठे दिसणार नाही. आणि माझी प्रशिक्षणाला विनंती आहे जर बरोबर असेल त्याच्यासोबत राहा. नसेल तुकाराम महाराज तुम्ही थांबा म्हणलं तर आजपासून तुम्हाला गुरुजन चॅनल सोडून द्या. तर मी कुठल्याच चॅनलवरती किंवा कुठल्याच ग्रुपवरती आता 10 मिनिटात निघून जाईल. एका देखील ग्रुपवर तुम्हाला तुकाराम महाराज दिसणार नाही. तुमचं नेतृत्व तुमचा फायदा जो असेल तो तुम्ही ऑन द स्पॉट करा. तरी बोलतोय राव तोंड मोकळ्या म्हणून काय वाचवाच अहो तुम्ही विचारा ना प्रश्न. तुम्ही विचारा ना प्रश्न. तुम्ही काय केलं 4 नेतृत्व काय केलं तुम्ही आझाद मैदानावरती 14 तारखेला पोर आली पाणी पाजलं. जो एक पहिलं मोठं नेतृत्व होतं ते तर मैदान म्हणून पडून निघून गेलं. दुसरं नेतृत्व मध्ये गेट बसून निघून गेलं. तिसरं नेतृत्व स्टेजवरून निघून गेलं. चौथं नेतृत्व गेलं होतं त्याला पोलिसांनी बोलून घेतलं. तुम्हाला आता बोलतो मी हे बोलणं बरोबर नाही. पोलिसांनी फोन केला त्यांना तुमच्या नावाने अर्ज आहे. तुमची माणसं रस्त्यावर दंगा करायला आली आहेत या इथं. साहेब ते आले नव्हते ते पण कोण गेलते. फक्त तुकाराम महाराज पाटे 4 होता. अहो साहेब तुम्ही अर्ज केलाय तुमच्या नावाने परवानगी आहे या तुम्ही म्हणून दोघाला उचललं साहेब. मला ह्या गोष्टी आरोप करणं माझ्या बुद्धीला पटत नाही. आणि झाला प्रश्न पैशात प्रत्येक नेतृत्वामध्ये पैसे दुकान आहे दुकान बाकीचा विषय नाही. ते मोडून काढण्याचा प्रयत्न केला म्हणून तुकाराम महाराज बरोबर दिसत नाही. त्या मुलांचं तुम्हाला पाहिजेत ना संख्याबळ पाहिजे ना तुम्हाला कुठं तिकीट घ्यायचं ना घेऊन जाऊ ना पोरं. पण स्वतःचं नुकसान करू नका ना तुम्ही. एखाद्या माणसाला भोंदू चालू केले राव ऐकून घेतोय का काय. आणि पोरासांना माझी विनंती आहे जे आहे ते खरं बोला. नसेल तुकाराम महाराज बरोबर नाही तर सोडून द्या विषय तुकाराम महाराजचा. काय गरज पडली मला इथे कीर्तन भजन सोडून तुमच्या मागे लागण्याची आणि आपलं थोताडगिरी नेतृत्व करायची गरज नाही. आणि ज्याची लायकी नाही ना त्या माणसाला बोलणं खाऊन मी करणार माणूस नाही. मी कोणाचा रुपये घेतला नाही आणि घेणार पण नाही बोलून पण ऐकून घेणार नाही. चाकोरकर काय लावले हो चाकोरकर दम असेल फोन करून मला बोलू दे. मी काय तुकाराम महाराज सांगतो त्यांना मग भोंदू लावले राव त्यांनी फालतुगिरीपणा उगाच काय तरी. माणसाची लिमिटेशन असते महाराज. ती लिमिटेशन संपली ना तर जगाची पाठवून मी ऐकून घेणारा माणूस नाही. मी माझं नाव ठेवून घेणारा माणूस नाही. मी गाडगे महाराजचं नाव महाराष्ट्रामध्ये पूर्ण पोहोचवण्यासाठी त्या मुलांच्याकडे बोलतोय. ह्यांच्यामध्ये निगेटिव्ह तर कमी व्हायसाठी बोलतोय. ह्यांच्यामध्ये व्यसनमुक्ती व्हायसाठी बोलतोय. ह्यांच्या आई वडिलांची सेवा करावून बोलतोय. ह्यांच्यामध्ये एक चांगला विचार पळावा म्हणून बोलतोय. ह्याच्यावाने नालायकपणाचं काम करत नाही मी. थोतांडगिरीपणा पूर्णपणे स्वतःच्या स्वार्थासाठी पोराला देखील पायाखाली तोडून फिरणारा माणूस आहे. हे विचार आहेत माझे. आणि जर तुम्ही जर म्हणले ना असता सध्याच्या घडीला बाबा तुम्ही ह्यामध्ये पडू नका दुसऱ्या मिनिटामध्ये पांडुरंगाची शपथ. अहो चॅलेंज करतो महाराज तुकाराम महाराज चॅलेंज करतो. जिल्ह्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये माझ्या तालुक्यामध्ये जत तालुक्यामध्ये 123 गाव आहेत. 123 गावात कुठल्या बी एका माणसाने तुकाराम महाराज बाद आहे फोंदो आहे असं जर म्हणलं ना तर ऑन द स्पॉट महाराज सोडून देतो तुकाराम महाराज ऑन द स्पॉट. आणि तुझ्या दम असेल ना तुझ्या गावात तुमची लायकी काय आहे हे जर तुला मी दाखवून दिलो ना तर सोडणार का राजकारण. नागडा फिरणार का गावात. मी फिरतो नागडा तू फिरणार का नागडा गावात. दम आहे का बघू. फालतुगिरी बनावगच ऐकून घेतोय म्हणून लावले नाटकराव. आणि दुसरा प्रश्न सर मी माझा प्रयत्न बंद करणार नाही. मला नेतृत्वाची गरज नाही. मला मिटिंग घ्यायची गरज नाही. मला काय करायची गरज नाही. मी माझ्या पोरांचा ज्यांचा माझ्यावर विश्वास आहे माझी पोरं कुणाच्या दारातून उभारणार नाहीत. हे मी पोरांच्यासाठी भविष्यासाठी लढणारा माणूस आहे. काय हो सांगतात ते 24 तुम्ही बसले हा वाशावळी एक मंत्री भेटणार नाही तुम्हाला.
तुकाराम महाराज बसला तर दुसऱ्या मिनिटात मग त्याला हे काय तर काय बरसड भावाने काय आले नाही मला पोरं फोन करून सांगायला लागले, अहो तुम्ही काय जीव आहे तुमचा, काय बोलताय तुम्ही, अहो पोरांचं चांगलं करायचं बघा ना, गोड बोलून त्यांच्या दारापर्यंत जावा, तुमची व्यथा ऐकायला नाही ते, त्यानंतर पुढे काय ते ठरवा, काय बोलणं आहे ते ठरवा. अहो डायरेक्ट तुम्ही बोंदगिरी चालू केली, म्हणजे तुम्ही पोरांच्या मध्ये फूट पाडून तुम्ही बाकीचा विषय बोलून करा, तुमचे दम आहे ना. अहो भाजपचं काम करता, एक माणूस तुम्हाला मंत्री भेटला, दुसऱ्या मिनिटामध्ये तुम्ही चौकशी केली, एकटे भेटला, जावाय का तुम्ही त्याचे, काय भेटला तुम्ही एकटे. मी एकटा तुकाराम महाराज चाललोय, मी जाताना 4 माणसं घेऊन जातो, मी जाऊन त्या माणसाला नमस्कार करून, बाबा महाराज जगामध्ये अशी माणसं आहेत, त्यांना गरज आहे सध्या साहेब कामाची, या मुलांचं जर काम केलं तर तुम्हाला आशीर्वाद लागेल, तळमळ आहे साहेब माझी तुम्हाला, मीटिंग मध्ये विचार नका करू, तुम्ही करा काम. मी हात जोडून सांगण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांच्या भेटीसाठी चाललो, त्याच्यामध्ये मानसिकता तयार करायला चाललो, त्याच्यामध्ये निगेटिव्ह भरलेले आहे. 30,000 पगार पाहिजे आम्हाला, कायमचं करून पाहिजे, जावई नाही का तुम्ही त्याचे, हे भूमिका तुमच्या चाकूर करून तुमच्या कोण नेतृत्वाने वाटून करून टाकले तिथं सगळी मुंबईमध्ये. हाय रेकॉर्डिंग माझ्या पीएने बोललेलं, ही मागणी आहे म्हणून तुमचे सांगितलं. पोरांचं वाटूळ करणारं कोण असेल तर आता जे माणूस तुम्हाला बोला तो वाटूळ करेल, जर GR नाही निघाला त्याचं कारण तोच असेल, दुसरं कोणी नाही. माझ्याकडे ओएसीडीचा फोन आहे, रेकॉर्डिंग आहे. तुमची अशा पद्धतीची मागणी असल्यामुळं माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी नाकारलंय. हे सांगणारे ओएसीडीचा माझ्याकडे नंबर आहे, फोन केला होता. माननीय मिरजचे कदम स्मित कदम दादांनी पीएला फोन केला, साहेब त्यांच्या मागण्या चुकीच्या आहेत, 30,000 पगार मागतात, आहे त्या ठिकाणी कायम करा मागतात, परमेंट करा मागतात, काय वाटतील त्या मागण्या त्यांच्या आहेत म्हणून साहेबांनी ऑन द स्पॉट निर्णय तो डोक्यातून काढून टाकलाय. साहेब तुम्ही त्यांचा नाद करू नका, तुम्ही त्यांच्या नादाला लागू नका, तुम्ही सोडून द्या. त्यावेळेस मला दादाने विचारलं, बाबा तुमच्या अशा मागण्या आहेत का. दादा आमच्या अशा मागण्या नाहीत, दादा आम्हाला आहे त्या ठिकाणी काम द्या, काही करा दादा पण तुम्ही आहे त्या ठिकाणी काम द्या. कळकळून सांगितलं, ह्या ठणकास माणसाने वाट लावून टाकली सगळी चुकीची माहिती विद्युत करून. काय सांगतात मला त्याने, दाखवा त्यांचं 14 तारखेचं तुम्ही 24 दिवसाचं मागणी काय येते बघा ना तुम्ही. डायरेक्ट रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे, मी सगळी व्हायरल करणार. आता कोण आपलं त्याला, कोण दोषी त्याला, कोणाला विचारून तुम्ही मागण्या केल्या त्या. उपोषण कोणाला मागं करून केलं होतं, 14 तारखेचं उपोषण तुम्ही कोणाला मला विचारलं होतं, तुम्ही डायरेक्ट डिक्लेरेशन केलं, अगोदर ठरलं होतं तुमचं. आम्ही काय बोललो, वर्ध्यामध्ये अगोदर डायरेक्ट डिक्लेरेशन केलं तुम्ही 14 तारीख म्हणून, आम्ही बोललो का नाही बोललो. क्षेत्रीय मोर्चाची कल्पना, अरे अनुप सर तुमची कल्पना खूप सुंदर आहे, वेगळी वेगळी कल्पना तुमची असते बघा. स्टेजवरती बोलले मुंबईला आझाद मैदानावरती, तुम्ही पण होते साहेब, तुमची कल्पना मोठी पहिला होती ना क्षेत्रीय मोर्चाची. आम्हाला विचारलं का क्षेत्रीय मोर्चा घेणार आहे म्हणून, खूप सुंदर कल्पना होती साहेब तुमची, खूप छान तुमची कल्पना, मला बघून वेगळं वाटलं. अरे तुझी कल्पना दाखवासाठी माझी पोरग भावली वाटली तुला, अरे भक्तीसाठी आलेत ते, कल्पना चांगली वाटली म्हण न काय करता त्या पोराला मोकळे परत पाठवून दिले.